नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान विषयावरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत. हे प्रश्न तलाठी भरती, पोलीस भरती, झेडपी भरती, MPSC तसेच इतर स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या सायन्स या MCQ सरावाला. प्रश्न क्रमांक 1. दूरदर्शन संचाच्या पडद्यावर दिसणाऱ्या चलचित्राचे कारण काय? तर कुठलं कारण आहे? दृष्टी सातत्य. पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 2. जीवनसत्वे अ, ब, क आणि ड आणि त्यांच्या अभावामुळे होणारे रोग यांचा योग्य जोड्या कोणत्या पर्यायात दिलेल्या आहेत? तर पर्याय क्रमांक नंबर 1 त्याच्यामध्ये अ रातांधळेपणा, ब बेरी क स्कर्वी आणि ड रक्तस्राव. तर हा पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 3. कार्बन क्रेडिट या संकल्पनेचा उगम खालीपैकी कोणत्या करारामुळे झाला? तर कुठल्या करारामुळे झालेला आहे? तर क्योटो प्रोटोकॉल या करारामुळे झालेला आहे. प्रश्न क्रमांक 4. खालीपैकी कोणता किंवा कोणते हवेच्या प्रादेशिक प्रदूषणाचे परिणाम आहेत? तर खाली दिलेल्या पर्यायामधून आपल्याला काय करायचं? योग्य उत्तर निवडायचं आहे. तर पर्याय क्रमांक कुठला आपल्याला दिसतो याच्यामध्ये? पर्याय क्रमांक 2 हे बरोबर आहे. फक्त 2 ऍसिड रेन याच्यामुळे काय होतं? प्रादेशिक प्रदूषणाचे परिणाम दिसून येतो आपल्याला. प्रश्न क्रमांक 5. कृत्रिम पाऊस पाडण्याच्या क्रियेमध्ये किंवा तंत्रामध्ये यापैकी कोणत्या रसायनांचा वापर होतो? तर कुठल्या रसायनांचा वापर होतो? सिल्वर आयोडाईड या रसायनाचा वापर होतो. प्रश्न क्रमांक 6. कांदे, बटाटे इत्यादी भाज्यांना कोंब येऊ नयेत म्हणून कशाचा वापर केला जातो किंवा कशाचा मारा केला जातो? तर गॅमा किरणांचा. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7. टायफॉइड या आजारावरील हे उपयुक्त औषध आहे. कुठलं औषध आहे त्याच्यामध्ये टायफॉइड या आजारावर? क्लोरोमायसेटिन. पर्याय क्रमांक नंबर 2 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8. मानवी रक्त डॅश डॅश ते डॅश डॅश या pH पर्यंत कार्यरत असते. तर किती? पर्याय क्रमांक 1 हे त्याचं बरोबर आहे. 7.35 ते 7.45 या pH पर्यंत कार्यरत असते. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 9. विकर एन्झाइम हे काय आहे? तर काय आहे ते? प्रथिने. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10. बायोप्सी म्हणजे काय? बायोप्सी म्हणजे काय? तर पेशी व टिश्यू वापरून वैद्यकीय निदान करण्याचा एक तंत्र आहे ते बायोप्सी. प्रश्न क्रमांक 11. रासायनिक खतामधील कोणत्या घटकामुळे नवजात बालकांना ब्ल्यू बेबी हा आजार होतो? तर कुठल्या ह्याच्यामुळे? नायट्रेट. पर्याय क्रमांक 1. या रासायनिक खतातील नायट्रेट या घटकामुळे नवजात बालकांना ब्ल्यू बेबी हा रोग होतो. प्रश्न क्रमांक 12. हायड्रोजन बॉम्ब खालीलपैकी कशावर आधारित आहे? तर कशावर आधारित आहे? पर्याय क्रमांक 1. अणुकेंद्रीय सम्मेलन ह्याच्यावरती आधारित आहे. प्रश्न क्रमांक 13. क्रायोजेनिक तंत्रज्ञान खालीलपैकी कशाशी निगडीत आहे? तर उपग्रह प्रक्षेपण याच्याशी हे तंत्रज्ञान निगडीत आहे. प्रश्न क्रमांक 14. पहिली आवर्त सारणी किती मूलद्रव्यांची तयार करण्यात आली होती? तर किती मूलद्रव्यांची तयार करण्यात आली होती पहिली सारणी? तर 63 मूलद्रव्यांची तयार करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 15. धातू ओढत तार काढण्यात येणाऱ्या गुणधर्मास काय म्हणतात? तर काय म्हणतात? त्या गुणधर्मास तन्यता असे म्हणतात. धातू ओढत तार काढता येण्याचा गुणधर्म म्हणजे तन्यता. प्रश्न क्रमांक 16. पृथ्वीवरील कोणता रोग विषाणूमुळे होत नाही? तर कोणता रोग होत नाही? हिवताप हा रोग विषाणूमुळे होत नाही. प्रश्न क्रमांक 17. खालीपैकी कोणते मायक्रोफोना आहे? तर कोणते आहे? पर्याय क्रमांक 2. निमॅटोडस हे मायक्रोफोना आहे. प्रश्न क्रमांक 19. दंत चिकित्सक डॅश डॅश वापरतात. तर काय वापरतात ते? अंतर्वक्र आरसा वापरतात. प्रश्न क्रमांक 20. साठवणीच्या बटाट्यांना मोड येऊ नये म्हणून त्यावर कोणत्या किरणांचा मारा केला जातो? तर कोणत्या किरणांचा मारा केला जातो? गॅमा किरणांचा. मोड येऊ नये म्हणून बटाट्यांना. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 21. सर्वसामान्य निरोगी माणसांचा रक्तदाब खालीपैकी कोणता असतो? तर ह्याच्यामध्ये आपल्याला दिसून येते पर्याय क्रमांक 1 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. सर्वसामान्य निरोगी माणसांचा रक्तदाब 120 किंवा आणि 80 हा असतो. प्रश्न क्रमांक 22. डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी खालीपैकी कोणते किरण वापरतात? तर कोणते किरण वापरतात? लेझर किरण वापरून डोळ्यावरती शस्त्रक्रिया केली जाते. प्रश्न क्रमांक 23. सर्वसामान्य अवस्थेत काचेतील सर्व अणू काय असतात? तर काचेतील सर्व अणू काय असतात? उदासीन असतात. पर्याय क्रमांक 3 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24. डोंगरावर अन्न शिजवण्यास जास्त वेळ लागतो कारण डोंगरावर काय असतं? वातावरणाचा दाब खूप कमी असतो, त्यामुळे डोंगरावर अन्न शिजवण्यास जास्त वेळ लागतो. प्रश्न क्रमांक 25. केपलर या शास्त्रज्ञाचे नियम कोणत्या शास्त्राचे संबंधित आहेत? तर कुठल्या शास्त्राचे संबंधित आहेत? खगोलशास्त्र. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26. जमिनीतील पाणी मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर कोणते उपकरण वापरतात? पिझोमीटर हे उपकरण वापरतात. ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं टेन्शिओमीटर आणि पिझोमीटर. तर पिझोमीटर हे काय आहे? पाणी मोजण्यासाठी ते उपकरण वापरले जाते. प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी कोणते खत हे रासायनिक खत या सदरात मोडत नाही? तर कुठले? पर्याय क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. कंपोस्ट हे खत रासायनिक खत या सदरात मोडत नाही. प्रश्न क्रमांक 28. पाठीच्या कण्यात असलेल्या 33 कण्यांपैकी मानेत डॅश डॅश इतके मणके असतात. तर किती मणके असतात? पर्याय क्रमांक 2 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. 7 मणके असतात. प्रश्न क्रमांक 29. भारतीय अणुशास्त्राचे जनक
डॅश डॅश हे आहेत. कोण आहेत? तर डॉक्टर होमी बाबा. पर्याय क्रमांक 4 हे तिचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30, जल प्रदूषण रोखण्यासाठी खालीलपैकी कोणता उपाय उपयुक्त ठरेल जल प्रदूषण रोखण्यासाठी? तर पर्याय क्रमांक 1 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. 2, 3 आणि चौथा पर्याय हा बरोबर आहे. दुसरा पर्याय कुठला? रासायनिक खताऐवजी कंपोस्ट खताचा वापर करणे, त्याचा प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळणे, औद्योगिक पाणी नद्यामध्ये शुद्ध करून सोडणे. ह्या 3 पर्यायांचा आपल्याला वापर करता येईल. उपयुक्त आहेत हे 3 पर्याय जल प्रदूषण रोखण्यासाठी. प्रश्न क्रमांक 31, त्वचेचा कॅन्सर तसेच जनुकातील बदल उद्भवण्यास खालीलपैकी कोणता घटक कारणीभूत आहे? तर कुठला घटक कारणीभूत आहे? पर्याय क्रमांक 2, ओझोनचे कमी प्रमाण हा घटक कारणीभूत आहे. प्रश्न क्रमांक 32, दीपन यांचे SI पद्धतीतील एकक कोणते? तर कुठल्याही पर्याय क्रमांक 2, मीटर कॅन्डेला लक्स हे त्याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 33, मानवी संतुलित आहार म्हणजेच काय आहे? वाढीसाठी व संतुलित राहण्यासाठी लागणारे पोषण द्रव्य आहे. पर्याय क्रमांक 4 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 34, लाकूड जाळताना निघणाऱ्या धुरामध्ये मुख्य वायू हा असतो. कुठला असतो? कार्बन मोनॉक्साईड. तर आता ह्याच्यामध्ये दुसरे पर्याय कुठलेले आहेत? सल्फर डायऑक्साईड, मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड. तर कार्बन मोनॉक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकते. कार्बन डायऑक्साईड कधी तयार होतो? ज्यावेळेस पूर्ण ते लाकूड जळत असेल तर त्यावेळेस, आणि जर अर्धवट जळून त्याचा जर धूर निघत असेल तर त्यावेळेस कुठला हे त्याच्यामधून तयार होतं? तर कार्बन मोनॉक्साईड हा वायू त्याच्यामध्ये तयार होतो. समजलं तुम्हाला दोन्ही मधला फरक? हे पूर्ण जळत असेल तर कार्बन डायऑक्साईड, आणि अर्धवट लाकूड जळलं असेल आणि त्याचा धूर होत असेल तर कार्बन मोनॉक्साईड. तर हे याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. प्रश्न क्रमांक 35, IRS भारतीय दूरसंवेदन उपग्रहाद्वारे काय केले जाते? तर काय पर्याय दिले? नैसर्गिक साधन संपत्तीचा शोध घेता येतो, हवामानाचा अंदाज वर्तवता येतो, माहितीची प्रसिद्धी करता येते, आणि पर्याय क्रमांक 4, नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना मिळते. तर यातील कुठले पर्याय बरोबर आहेत? तर पर्याय क्रमांक 1 फक्त 1, 2 आणि 4. तिसरा हा पर्याय हा चुकीचा दिलेला आहे इथं. तर नैसर्गिक साधन संपत्ती शोध घेता येतो, हवामानाचा अंदाज वर्तवता येतो आणि नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना मिळते भारतीय दूरसंवेदन उपग्रहाद्वारे. प्रश्न क्रमांक 36, लोखंडाच्या गंजण्यापासून संरक्षणासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो? तर झिंक जस्त यांचा वापर लोखंडाच्या गंजण्यापासून संरक्षण देण्यासाठी होतो. पर्याय क्रमांक 2 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 37, हिऱ्याबाबत खालीलपैकी कुठले वाक्य चुकीचे आहे? तर हिऱ्याबाबत काय? पर्याय क्रमांक 2, हिरा हा विद्युत सुवाहक आहे हे वाक्य चुकीचे आहे. बाकीचे वाक्य बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 38, इन्शुलिन डॅश डॅश यामुळे रक्तातील ग्लुकोजचे पातळ नियंत्रण केले जाते. तर काय आहे? संप्रेरक. पर्याय क्रमांक 3 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39, गणन क्रियेसाठी वापरण्यात आलेले पहिले यंत्र कोणते? तर अबॅकस हे पहिले यंत्र आहे. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 40, 1024 किलोबाईट म्हणजे किती मेगाबाईट? तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसून येते आपल्याला. 1 MB म्हणजे 1024 किलोबाईट. प्रश्न क्रमांक 41, CD हे कोणत्या प्रकारचे उपकरण आहे? कोणत्या प्रकारचे आहे? तर स्टोरेजसाठी आपण सीडीचा वापर केला जातो. प्रश्न क्रमांक 42, ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे मूळ नाव कोणते आहे? तर ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे मूळ नाव कुठले आहे? भावार्थ दीपिका. तर हे पहिले ओरिजिनल नाव त्याचं भावार्थ दीपिका होतं. त्याच्यानंतर लोकांनी ज्ञानेश्वर हा ग्रंथ लिहिल्यामुळे लोकांनी ते ज्ञानेश्वरी असं त्याचं नाव देण्यात आलेलं आहे नंतर. पण खरं ओरिजिनल नाव कुठलं आहे? त्याचं भावार्थ दीपिका, ज्ञानेश्वरीचं मूळ नाव. तर हे आपल्याला माहित पाहिजे. प्रश्न क्रमांक 43, डॉट्स हा उपचार कोणत्या रोगासाठी आहे? तर कुठल्या रोगासाठी आहे? हा वारंवार विचारला गेलेला प्रश्न आहे. क्षय या रोगासाठी आहे. प्रश्न क्रमांक 44, हवेतील सर्वात मोठा भाग कोणत्या वायूचा असतो? तर कुठल्या वायूचा असतो? नायट्रोजन हा वायू हवेत जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येतो. प्रश्न क्रमांक 45, पुढीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञास भारतीय अणुयुगाचे जनक मानले जाते? तर हा रिपीट झालेला क्वेश्चन आहे. तर त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक 4 हे डॉक्टर होमी बाबा हे त्याचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 46, ज्वलनास मदत करणारा हवेतील महत्वाचा घटक कोणता? तर कुठला आहे? आपल्याला सर्वांना माहित आहे, ऑक्सिजन हा घटक ज्वलनास मदत करतो. प्रश्न क्रमांक 47, डॅश डॅश यामध्ये ड हे जीवनसत्व भरपूर प्रमाणात आढळून येते. तर कशामध्ये आढळून येते? कॉड लिव्हर ऑइल हे पर्याय क्रमांक 2 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 48, लाल रंगाची काच तयार करण्यासाठी डॅश डॅश ऑक्साईड वापरतात. तर कुठलं वापरतात? तांब्याचे ऑक्साईड वापरतात. प्रश्न क्रमांक 49, केक आणि पाव हलके व स्पंजी बनवण्यासाठी डॅश डॅशचा उपयोग केला जातो. तर कशाचा उपयोग केला जातो? की सोडियम बायकार्बोनेट याचा केक आणि पाव हलके व स्पंजी बनवण्यासाठी उपयोग करतात. प्रश्न क्रमांक 50, पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले? तर कोणी आणलेले आहे? पर्याय क्रमांक 1 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. रॉबर्ट हुक यांनी पेशी हे नाव प्रथम वापरात आणले. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान विषयावरील महत्त्वाचे प्रश्न आणि त्याची उत्तरे पाहिली. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून पुढील महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तुमचा स्कोर कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि महत्त्वाच्या प्रश्नासह. धन्यवाद.